आज आपण जेनरिक या विषयात लोकरंगभूमी हा जो विषय आपल्याला अभ्यासाला आहे त्याला सुरुवात करू. जेनरिक मराठीमध्ये पहिलं जो घटक आहे तो आपल्याला लोकरंगभूमीचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये हा आहे. त्याचा हा अभ्यासक्रम आपल्याला या पूर्ण सत्राचा स्क्रीनवर दिसत असेल आता की लोकरंगभूमीची संकल्पना व स्वरूप, लोकरंगभूमीची स्वरूप आणि वैशिष्ट्ये आणि लोकसाहित्य व लोकरंगभूमी परस्पर संबंध असं आपलं पहिलं प्रकरण आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला लोकरंगभूमीची पारंपरिक रूप, त्याच्यामध्ये कीर्तन आणि भारुड हे पाहायचंय. आणि तिसऱ्या प्रकरणात आपल्याला लोकरंगभूमीची प्रादेशिक रूप पाहिजे. त्याच्यामध्ये वही वाङ्मय जे आपल्या खानदेशामध्ये ज्याचा उगम झाला ते वही वाङ्मय आणि कोकणातला दशावतार या दोन लोकरंगभूमीच्या प्रादेशिक रूपांचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. तर पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात करू. लोकरंगभूमीची संकल्पना की नेमकं लोकरंगभूमी म्हणजे काय. तर तुम्ही पाहत असाल स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की लोकसाहित्याचा गीत, नृत्य, नाट्य व संगीतमय आविष्कार म्हणजे लोकरंगभूमी असं म्हटलंय. 19व्या शतकाच्या प्रारंभी पाश्चात्य देशांमध्ये लोकसाहित्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. त्याआधी 18व्या शतकापासून लोकसाहित्याच्या अभ्यासाची परंपरा युरोप देशामध्ये अस्तित्वात आलेली दिसून येते. लोकसाहित्य हे संबंध विश्वात विखुरलेला आहे. इंग्रजी भाषेमध्ये लोकसाहित्याला फोकलोर असेही म्हटले जाते आणि फोक लिटरेचर हा शब्दप्रयोगही काही अभ्यासकांनी लोकसाहित्यासाठी सुचविलेला आहे. परंतु मराठीमध्ये फोकलोर या इंग्रजी शब्दासाठी लोकसाहित्य हा शब्दप्रयोग योजला गेलेला आहे. लोकसाहित्य संबंधी लोकसाहित्य म्हणजे काय याविषयी अनेक विद्वानांनी विविध मतं मांडलेली आहे. अलेक्झांडर क्रॉक यांनी त्यांच्या द सायन्स ऑफ फोकलोर या ग्रंथामध्ये लोकसाहित्यातल्या विविध विषयांची यादी दिलेली आहे. त्यात पर्याच्या अद्भुत कथा, गमतीच्या कथा, प्राणी कथा, स्थानिक कथा, भ्रमणशील कथा, गद्यवीर कथा, म्हणी, लोकगीते, पोवाडे, यंत्र, तंत्र, तोडगे, लोकभ्रम, वनस्पती विद्या, प्राणीविद्या, खनिज विद्या, नक्षत्र विद्या, उत्पत्ती कथा, विधिनिषेध, जादूटोणे, लोकनृत्य आणि लोकनाट्य यांचा समावेश त्यांनी केलेला आहे. लोकरंगभूमी या संकल्पनेचा अभ्यास करण्यापूर्वी लोकसाहित्य म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे. कारण लोकसाहित्याच्या विस्तृत कक्षेत लोकरंगभूमी सामावलेली आहे. मराठीमध्ये पाश्चात्य विद्या अभ्यासाच्या प्रभावाने विद्या अभ्यासाला सुरुवात झाली. लोकसाहित्याचा अभ्यासही या प्रभावापासून सुटू शकला नाही. त्यामुळे अभिजन वर्गाने मराठी लोकसाहित्याच्या पारंपरिक दृष्टीने अभ्यास केला. लोकसाहित्य हे मुळात बहुजनांचं, उपेक्षितांचं साहित्य आहे. उपेक्षितांची ही सृजनशीलता जगातील पातळीवर अभ्यासत असताना त्या त्या देशाची समाजाची काही म्हणून एक संस्कृती असते. जात, धर्म या बाबी असतात. आदिम जीवन धारणेचे हे साहित्य अभिजात संस्कृती प्रभावाने प्रभावित होऊन मुळापासून दूर गेले. त्यामुळे लोकसाहित्याचा अभ्यास हा भौगोलिक, प्रादेशिक, सांस्कृतिक आणि समाज जीवनाच्या अनुषंगाने व्हावा तसा झाला नाही. पारंपरिक पाश्चात्य प्रभावातून लोकसाहित्य म्हणजे काय, लोकसाहित्याचे स्वरूप आणि एका नव्या विद्याशाखेचा अभ्यास सुरू झाला. या लोकसाहित्यासंबंधी काही विद्वानांनी केलेल्या व्याख्या आपल्याला आता पाहायच्या आहे. मारिया लीच यांनी स्टँडर्ड डिक्शनरी ऑफ फोकलोर भाग 1 या ग्रंथामध्ये लोकसाहित्य म्हणजे काय हे सांगताना म्हटलंय की इन anthropological usage the term folklore has come to mean myths, legends, folk tales, proverbs, riddles, verse and variety of other forms of artistic
एक्सप्रेशन हुज मीडियम इज इन स्पोकन वर्ड. स्पोकन वर्ड हा शब्द इथं महत्वाचा आहे पहा. मौखिक शब्दाविष्कार. मारिया लीच यांनी लोकसाहित्यातील मौखिक शब्दाविष्कार प्रकारांची मांडणी आपल्या व्याख्येतून केलेली आहे. लोकसाहित्याच्या कक्षेत विविध लोकवाङ्मय प्रकार सामावलेले असून लोकसाहित्यासंबंधी अनेक विद्वानांनी आपले अभ्यासपूर्ण मते मांडली आहेत. त्यात जॉन ब्रँड यांनी त्यांच्या ऑब्झर्वेशन ऑफ पॉप्युलर अँटिक्विटीज या ग्रंथामध्ये परंपरेचे समाज जीवनातील स्थान स्पष्ट केले. त्यांनी मौखिक परंपरा या तत्वाचा प्रथम उल्लेख करून चर्चा केली. मराठी भाषिक प्रांतातीलही लोकसाहित्य अभ्यासकांमध्ये डॉक्टर राचिन ढेरे, इरावती कर्वे, दुर्गा भागवत, डॉक्टर प्रभाकर मांडे, डॉक्टर गंगाधर मोर्जे, डॉक्टर तारा भवाडकर, डॉक्टर अरुणा ढेरे, डॉक्टर शरद व्यवहारे, डॉक्टर विश्वनाथ शिंदे, डॉक्टर रुस्तुम अचलखाम, डॉक्टर साहेब खंदारे, डॉक्टर मधुकर वाकोडे, डॉक्टर रामचंद्र देखणे इत्यादी लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी लोकसाहित्याच्या संदर्भात मूलगामी दृष्टिकोनातून विविध अंगाने शोध अभ्यास मांडलेले आहे. आता लोक म्हणजे काय आणि त्यांची नेमकी रंगभूमी म्हणजे काय? लोकसाहित्यातील लोक हे आदिम जीवन धारणा जपणारे लोक असतात. लोकरंगभूमीच्या संकल्पना आणि स्वरूपाचा आधुनिक दृष्टीने संशोधनात्मक अभ्यास करत असताना लोकसाहित्यातील लोक ही संकल्पना विशद करणे महत्वाचे आहे. यातूनच पुढे लोकांची रंगभूमी कशा स्वरूपाची आहे हे स्पष्ट करणं आपल्याला शक्य होईल. आता लोक म्हणजे काय? मराठी लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी इंग्रजी फोकलोर या शब्दामधील फोक आणि लोर या दोन शब्दातील लोक आणि साहित्य, फोक म्हणजे लोक आणि लोर म्हणजे साहित्य, हे दोन शब्द सुटे करून मराठीत लोक ही संज्ञा आणली. लोक या शब्दाला फार मोठी भारतीय परंपरा असल्याचे सांगितले जाते. हा शब्द सिद्धांत कौमुदी या ग्रंथामध्ये संस्कृतातील लोकृदर्शने धातूपासून निर्माण झाल्याचे सांगितले आहे. बघा, सिद्धांत कौमुदी असा तो ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये हा शब्द सर्वप्रथम वापरला गेला. ऋग्वेदकालीन भारतात हा शब्द जनसामान्य या अर्थाने वापरला जात असल्याचे दिसून येते. लोक या शब्दाचा सर्वसाधारणपणे आपण घेत असलेला अर्थ जन असा असला तरी लोकरंगभूमीवरील लोक ही संज्ञा लोकसाहित्यातील लोक या संज्ञेशी निगडीत आहे. आरंभिक आदिम मानवी जीवनाशी निगडीत असलेला हा शब्द प्राचीन संस्कृती आणि त्या संस्कृतीचे वेगळेपण आपल्या समोर आणतो. वर सांगितल्याप्रमाणे सिद्धांत कौमुदीत लोक हा शब्द संस्कृतीतील लोकदर्शने या धातूपासून निर्माण झाल्याचं दर्शवलं आहे. लोकृदर्शने याचा अर्थ पाहणारा जनसमुदाय असा सांगितला जातो. आर्यांनी इथल्या मूळ माणसाला पराभूत केल्यानंतर आर्य इथे स्थिरावले आणि त्यांनी आपली संस्कृती जोपासली. त्या काळी आर्य यज्ञ याग करत असत. त्यांनी या यज्ञयाग प्रसंगी अनार्य लोक त्यांना पाहत असत. म्हणून पाहणारा जनसमुदाय असा लोक या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. पाश्चात्य लोक साहित्याचे अभ्यासक पंडित मिशेल यांनी सुद्धा काही या जनसमुदाया संदर्भात मतं अशी मांडली आहे की सोमयाग हा एक लोकप्रिय उत्सव होता. या उत्सवात सहभागी होणारे कवी कविता म्हणजे रुचा करून म्हणून दाखवत. त्यांच्या या रुचांच्या आधारे गवई सामगायन करीत. छंदोग्य उपनिषदात म्हटले आहे की तालस्वरात गाणाऱ्या उद्गात्याला पाहण्याकरिता सामान्य लोक उत्सुक असत. आर्यांचा उत्सव पाहण्यासाठी जो अनार्य समुदाय उपस्थित राहत असे त्या लोकांना लोक या अर्थाने आर्य लोक संबोधित असत. हे लोक उपेक्षित बहुजन समाजातील तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये बळी पडलेले असे लोक होते. या लोकांनी पुढे आपली स्वतंत्र अशी लोकसंस्कृती निर्माण केली. त्यातून त्यांच्या कला साहित्याची परंपरा निर्माण झाली. असा हा आदिम जीवन धारणांशी निगडीत असलेला लोक या सर्वार्थाने दलित आहे. आदिम काळापासून उपेक्षित बहुजन समाजाला लोक समजून
प्रस्थापित व्यवस्थेनं दूर ढकललेली आहे. पुढे एक हिंदीमध्ये सुद्धा हजारी प्रसाद द्विवेदी यांनी आधुनिक जनजीवनापेक्षा भिन्न प्रकारचे सरळ जीवन जगणारे लोक या अनुषंगाने लोक या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. लोक या संज्ञेचा अर्थ मागास जीवन जगणारे, विकासापासून दूर असलेले, प्रस्थापित समाज व्यवस्थेने झिडकारलेले, वर्णव्यवस्था स्वीकारणारे आणि हजारो वर्षांच्या सनातन जीवनाला कवटाळणारे लोक या संज्ञेमध्ये मोडतात. प्राचीनतम काळापासून या लोकांनी पराभूतपणाचे जीवन स्वीकारले आणि त्यातून सनातन व्यवस्थेच्या चक्रव्यूहात आपली मूळ संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न चालविला. वेदपूर्व काळापासून म्हणजेच आदिम काळापासून लोकसंस्कृतीची ही प्रस्फुरणे विविध घटकांच्या माध्यमातून जिवंत राहिली. त्यामध्ये लोकांचे विविध लोकवाङ्मय प्रकार महत्वपूर्ण ठरतात. आर्यांच्या भारतवर्षावरील आगमनापूर्वी येथील मूळ भारतीय संस्कृती अतिशय महत्वपूर्ण अशी होती. अनेक लोकांनी लोक या संकल्पनेवर आपलं मत प्रदर्शन केलेलं आहे. प्राचीन भारतात लोकांना जागविण्यासाठी लोकायत या तत्वज्ञानाची निर्मिती झाली. हे तत्वज्ञान मुख्यतः इहलोकवादी अशा प्रकारचं तत्वज्ञान होतं. स रा गाडगीळ यांच्या मते प्राचीन भारतातील इहलोकवाद लोकायत या नावानेच प्रामुख्याने ओळखला जातो. बृहस्पती हा या मताचा आद्य प्रवर्तक म्हणून या मताला बाहस्पत्य मत असेही नाव आहे. चार्वाकाने आत्मा, परलोक, पुनर्जन्म इत्यादी कल्पना असिद्ध ठरवून इहलोकवादाचे तार्किक समर्थन केल्याने या विचाराला चार्वाक दर्शन असं सुद्धा म्हटलं गेलं. लोक ही संज्ञा फार मोठी आणि व्यापक अशा प्रकारची संज्ञा आहे. लोक या संज्ञेचे विविध अर्थ सांगितले जातात. लोकसाहित्यातील लोक इथे प्रस्तुत आपल्याला करायचे आहे. तर लोक या शब्दाची व्युत्पत्तीच्या दृष्टीने चर्चा करताना एक गोष्ट लक्षात येतं की भारतात वैदिक आर्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांचा येथील मूळ आर्येतर जमातीशी जो संघर्ष झाला, हा संघर्ष केवळ आर्य आणि अनार्य असा नव्हता, तर हा संघर्ष दोन संस्कृतीमधील संघर्ष होता. त्यातून वेद आणि वेदबाह्य असे भेद उत्पन्न झाले. अनार्यांनी आर्यांचे वेद नाकारले आणि वेद नाकारणाऱ्या या जमातींना आर्य लोक म्हणून संबोधू लागले आणि यातूनच पुढे लोक आणि लोकवाङ्मय यांना प्रतिष्ठा मिळाली. आता लोक ही संज्ञा अभ्यासल्यानंतर प्राचीनतम कालखंडापासून सुरू असलेली लोकांची रंगभूमी कशा प्रकारे विकसित होत गेली हे शोधणं आपल्याला महत्वाचं ठरतं. कारण आपल्याला लोकरंगभूमीच्या संकल्पनेकडे नेमकं यायचं की जगातील लोकसाहित्यामध्ये लोकरंगभूमीचं स्थान म्हणजे भारतीय लोकरंगभूमीचं स्थान प्रथम क्रमांकावर आहे. डॉक्टर ईश्वर नंदापुरे यांनी लोकनाट्याच्या संदर्भात असं म्हटलंय की सर्व शिष्ट कलांची जननी लोककला असून मराठी नाट्य परंपरा त्याला अपवाद नाही. मराठी नाट्य परंपरेला समांतर अशी तमाशा, गोंधळ, दंडार, लोकनाट्य परंपरा अजूनही वाटचाल करीत आहे. लोकनाट्य ही दलितांची, स्पृश्य अस्पृश्यांची, महारामांगांची कला असल्याने शिष्ट संस्कृतीने नाक मुरडलं असं डॉक्टर ईश्वर नांदापुरे यांनी आपलं मत एका ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. आदिम काळातील लोकजीवनाच्या रंगातून निर्माण झालेली ही लोकरंगावृत्ती प्राचीनतम कालखंडापासून आकारास आलेली आहे. डॉक्टर साहेब खंदारे यांच्या पुस्तकातीलच मत मी तुम्हाला सांगतो आहे आणि त्यांनी तर लोकरंगभूमीच्या उगम स्थानाबद्दल असं म्हटलेलं आहे की म्हणजे ग्रंथलेखन करणाऱ्या अनेक लोकसाहित्य संशोधकांनी लोकनाट्याचा उगमाचा शोध घेताना कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, छायानाट्य, दशावतार, यक्षगान, लळित, गोंधळ, जागरण, दंडार, कलगीतुरा, तमाशा यांना एका सूत्रात बांधून यातून पुढे लोकनाट्य अर्थात आधुनिक वगनाट्य निर्माण झाल्याचे संशोधन सिद्ध केले आहे. हे सर्व संशोधन
भाषा आणि वाङ्मय या चाकोरीतून आलेले असल्याने संहिताबद्ध असे आहे. आणि पुढे त्यांनी हे जे मत मांडलेलं आहे ते लोकरंगभूमीवरील कला प्रकाराच्या अनुषंगाने महत्वाचं ठरतं. लोकरंगभूमीचा प्रारंभ जो आहे तो आदिम लोकसमूहाने केला. लोकरंगभूमीचा प्रारंभ हा नृत्यानं झाला असं म्हटलं जातं. नृत्यात्मक हालचालीच्या माध्यमातून लोकांनी आपल्या प्रथमच भावना व्यक्त केल्या. नृत्याचा उगम विधीशी निगडीत अशा प्रकारातून झाला. आदिम लोकांनी नृत्याची केलेली निर्मिती ही लोकशिक्षणासाठी होती. लोकरंगभूमीच्या निर्मितीत आदिम लोकांचा समावेश आहे. या लोकरंगभूमीवर संगीत, नृत्य आणि गायन या कलात्मक आविष्काराचा समावेश असे. आदिम काळातील लोकरंगभूमीचे स्वरूप खुले तसेच पुढे आच्छादित असलेले होते असे म्हटले जाते. परंतु प्रामुख्याने बहुजनांची असलेली ही रंगभूमी खुल्या स्वरूपातच अधिक प्रमाणात असलेली दिसते. मध्य प्रदेशात बिंबटेका येथे एका मोठ्या शिळेचे आच्छादन असलेले सभागृह आढळले. एका नेसोलिथिक काळातील गुहाचित्रात रंगमंचावर नर्तकी वाद्याच्या साथीने नृत्य करीत असताना दाखवलेली आहे. आदिम काळातील लोकरंगभूमी ही प्राथमिक अवस्थेमध्ये असलेली अशा प्रकारची होती. प्राथमिक स्तरावरील या रंगभूमीवर शिंगांची वाद्ये असत. नगारा नावाचा वाद्य प्रकार या रंगभूमीवर अस्तित्वात होता. दगडाचे नगारे हे लोक तयार करत असत. दगडांना वाजवून त्यातून वाद्य ध्वनी निर्माण करण्याची कला या आदिम लोकांनी अवगत केली. आदिम माणसाने निर्माण केलेली ही रंगभूमी अशा प्रकारे मागास, उपेक्षित आणि प्राथमिक अशा अवस्थेमध्ये होती. भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात पुरातन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधू संस्कृतीतही लोकरंगभूमीचे काही पुरावे सापडतात. या संस्कृतीतील लोक रंगभूमीवरील नाट्याच्या प्रयोगातून आपली करमणूक करून घेत असल्याचे पुरावे सापडलेले आहेत. मोहेंजोदडो आणि हडप्पा या दोन प्राचीन शहरांच्या उत्खननामध्ये ब्रांझची नृत्य करणारी मूर्ती सापडली आहे. विशेषतः ही स्त्री मूर्ती अलंकार विभूषित असून द्रविडी कुळाशी संबंध जोडणारी ही स्त्री प्रतिमा लोकरंगभूमीवरील महत्वपूर्ण अशी स्त्री प्रतिमा म्हणावी लागेल. आर्य वैदिक संस्कृतीच्या कर्मकांडातही काही नाट्य स्वरूप आलेले दिसून येतात. आर्य संस्कृतीमध्ये नाट्याची परंपरा, वैदिक साहित्य, वैदिक कर्मकांड यांच्याबरोबर नाट्यशास्त्रातील यज्ञ मंडप आणि रंगशाळा यांचे स्वरूप स्पष्ट होते. आर्य संस्कृतीतील ही रंगभूमी प्रामुख्याने अभिजनांची रंगभूमी असल्याचं दिसून येतं. पुढे लोकांची रंगभूमी ही नैसर्गिक अशा प्रकारची जीवन प्रणाली स्वीकारणारी रंगभूमी ठरते. इथे रंग, रूप, वेशभूषा, रंगशाळा यांना फारसे महत्व नाही. जे उपजत आहे ते सादर करणे हेच या रंगभूमीचे तत्व आहे. लोकांची रंगभूमी ही प्राचीन काळापासून चालत आलेली लोकजीवनाशी निगडीत अशा विविध रूढी विधींच्या स्वरूपात किंवा त्यांच्याशी संलग्न अवस्थेत असलेल्या नाट्यविष्कारात असलेली दिसून येते. आदिम जीवन धारणा जपणाऱ्या आदिवासी समूहात असलेली नृत्य नाट्ये आणि नाट्यासारखे प्रयोग हे लोकरंगभूमीचेच आदिम अंग आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील आदिवासी माणसांपासून धर्मव्यवस्थेतील सर्व पददलित माणसाने पारंपरिक पद्धतीने जपलेला नाट्यात्मक आविष्कार लोकरंगभूमीचा अविभाज्य भाग आहे. लोकांची रंगभूमी ही विविध नाट्य प्रकाराने आदिम काळापासून प्रवाहित आणि संक्रमित होत पुढे आली आहे. या रंगभूमीवर विधी संबद्ध नाट्याविष्कार त्याचबरोबर लोकजीवनात परंपरेने चालत आलेले धर्म भावनेशी संबंधित असलेले नाट्याविष्कार येतात. धर्मरूढीने समाज जीवनात निर्माण केलेले देवदेवतांचे भगत व लोकगायक यांनी गोंधळ, जागरण, भारूड यासारखे नाट्यात्मक आविष्कार निर्माण केले. या लोकांनी निर्माण केलेले रंगाविष्कार लोकतत्व निर्माण करणारे ठरले. कालानुरूप पुढे लोकरंगभूमीवर बदल होत गेला. अतिप्राचीन, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक
या काळाच्या प्रवाहाबरोबर हे लोकरंगाविष्कार बदलत गेले, परंतु ही लोकरंगभूमी सर्वसामान्य बहुजन माणसांची रंगभूमी होती आणि आहे. या रंगभूमीवरील माणूस हजारो वर्षापासून फाटके तुटके जीवन जगत आला आहे. श्रद्धा आणि पारंपरिक वसा जतन करण्यात लोकरंगभूमीवरील हा कलाकार नेहमीच उपेक्षित राहिला. लोकांची असलेली ही रंगभूमी उपेक्षितांची, वंचितांची रंगभूमी ठरते. लोकरंगभूमीवरील कला आणि कला प्रकारांचा अभ्यास आपण पुढे करणारच आहोत, पण लोकांची रंगभूमी ही स्वतंत्र अस्तित्व असलेली रंगभूमी आहे. ती अभिजनाच्या अथवा प्रगत लोकांच्या रंगभूमीपेक्षा मूलतः वेगळी आहे. या देशातील मूळ माणसाची असलेली ही रंगभूमी बहुजन उपेक्षित माणसाशी आपले नाते जोडते. त्यामुळे ही मूठभरांची रंगभूमी न ठरता समष्टीची रंगभूमी ठरते असं आपल्याला म्हणता येईल. आता लोकरंगभूमीचा हा इतिहास थोडक्यात तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण आपल्या मूळ लोकरंगभूमीच्या संकल्पनेकडे येऊ. बघा, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल की लोकरंगभूमीची संकल्पना याच्यामध्ये 5 मुद्दे मांडलेले आहेत. त्याच्यात मी ते 5 मुद्दे आधी वाचतो आणि नंतर आपण त्याबद्दल विस्तृत बोलू. लोकरंगभूमीची संकल्पना: लोकसाहित्याचा गीत, नृत्य, नाट्य व संगीतमय आविष्कार म्हणजे लोकरंगभूमी. लोकरंगभूमी हा लोकसाहित्याचा प्रयोगात्मक आविष्कार आहे. लोकसाहित्याचे कृतीरूप, व्यक्तरूप, सजीव रूप म्हणजेच लोकरंगभूमी असंही आपल्याला म्हणता येईल. लोकसाहित्यातून लोकसंस्कृती व्यक्त होते ती लोकरंगभूमीच्या माध्यमातूनच. लोकरंगभूमीवरील मौखिक सामर्थ्य हे लोकसाहित्याचे योगदान होय आणि परंपरा आणि नवता यांचा सुंदर मिलाफ म्हणजे लोकरंगभूमी. आता लोकरंगभूमीच्या संदर्भामध्ये असं म्हटलंय की लोकांनी लोकांसाठी लोकांमधूनच तयार केलेला प्रयोग मंच म्हणजे लोकरंगभूमी. आता या लोकरंगभूमीच्या संकल्पनेकडे आपण येऊया. लोकसाहित्यातील एक प्रमुख प्रकार म्हणून लोकरंगभूमीकडे आपल्याला पाहता येईल. लोकसाहित्यातील लोकरंगभूमीचा डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी केलेला अभ्यास फार महत्वाचा आहे. त्यांचं लोकरंगभूमी संदर्भातील एक महत्वाचं पुस्तक आहे. ते संशोधनात्मक पुस्तक आहे. ते तुम्ही आपल्या लायब्ररीमध्ये ते आहे, ते जरूर तुम्ही वाचा. या पुस्तकात मानवी जीवन जे आहे ते कसं विविध अंगाने उपेक्षित राहिलेलं आहे आणि त्यात लोकरंगभूमीने आपली भूमिका कशी नेमकी वठवली आहे हे याची मांडणी तिथे केलेली आहे. ते तुम्ही मुळापासून एकदा पहा. लोकरंगभूमी हा लोकसाहित्यातील स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. लोकरंगभूमीला आपण इंग्रजीमध्ये फोक थिएटर असं म्हणतो. इथे लोक आणि रंगभूमी, फोक म्हणजे लोक आणि थिएटर म्हणजे रंगभूमी, हे 2 शब्द अतिशय महत्वाचे आहेत. लोकरंगभूमी ही त्या देशाची, त्या देशातील समाजाची एक महत्वपूर्ण सांस्कृतिक संचित असते. लोकरंगभूमीची संकल्पना नाट्यात्मक आविष्काराशी संबंधित आहे. या रंगभूमीवर सादर होणारे नाट्याविष्कार बहुजन लोकांनी निर्माण केलेले असतात. लोकरंगभूमी ही संकल्पना बहुजन माणसाशी आणि त्या माणसामध्ये असलेल्या कलेशी, नाट्यविष्काराशी निगडीत आहे. लोकरंगभूमीवर निर्माण झालेले नाट्यविष्कार हे नाटक या साहित्य प्रकाराच्या प्रयोजनातून निर्माण झालेले नाहीत, तर लोकांमध्ये उपजत नैसर्गिक रीतीने लाभलेली नाट्याविष्काराची कला या बाबींशी ते निगडीत आहे. म्हणजे लोकरंगभूमी ही स्वयंस्फूर्त आहे. नाट्यात्मक गुणधर्म स्वयंस्फूर्तपणे या लोकरंगभूमीवर निर्माण झाले. डॉक्टर अविनाश डोळस यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ही जननाटकं लोकांची होती. ती वेगवेगळ्या रूपात खेळली गेली आहे. ही लोकरंगभूमी आहे. तिला भारतीय समाजा इतकीच दीर्घ अशी परंपरा आहे.